हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या साफसफाईच्या नवीन भागामध्ये. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता तर सुरू करू आजच्या आपल्या चर्चेला. तर मंडळी, आजची आपली चर्चा असणार आहे इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया स्नेहा यांच्याबद्दल. तर मंडळी, तुम्ही ह्या कॅलिफोर्नियन मॉमच्या स्वभावाबद्दल, स्पेशली त्यांच्या पोलाईट स्वभावाबद्दल तर खूप काही ऐकलं आहे. तर आज आपण याच्याबद्दलच बोलणार आहोत की त्या पोलाईट पण आहेत, त्याचबरोबर त्या खोटं पण कसं बोलतात ते. तर मंडळी, रिसेंटली ह्या मॉमने एक फिश मार्केटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओखाली मला काही कॉमेंट दिसले. त्या व्हिडिओखाली त्यामध्ये एका ताईंनी अशी कॉमेंट केली होती की स्नेहा, तुम्ही फेस स्लिमिंगचा आणि फेअर फिल्टरचा यूज करता का तुमच्या व्लॉगमध्ये? आणि त्या कॉमेंट करणाऱ्या ताईंनी टाईमसुद्धा सांगितला होता की त्यांना हे असं कुठल्या व्लॉगमध्ये जाणवलं की त्या फेस स्लिमिंग आणि फेअर फिल्टर यूज करतात ते. तर त्या मॅडमला असं जाणवलं की त्या फिशचा त्यांनी तो व्लॉग शेअर केला. त्यामध्ये 9:48चा त्यांनी टाईम स्लॅब पण सांगितला की त्यांना त्या टायमिंगला धडधडीत त्यांच्या चेहऱ्यामध्ये आणि त्यांच्या फेसमध्ये जे काही बदल जाणवले ते त्यांनी तिथं मेन्शन केलं. तर त्या कॉमेंटला त्या मॉमने रिप्लाय दिला असं नाही, रिप्लाय दिला त्यांनी, पण त्या बघा ना कसं खोटं बोलतात ते. मी इथे त्यांचा स्क्रीनशॉट पण लावतो त्या कॉमेंटचा. तर ह्या असं म्हणतात की नाही, मी सकाळीच उठून वगैरे तयार होते, त्याच्यामुळे असं काही नाही जाणवलं. तर तुम्हाला असं जाणवलं असेल तर मला काही माहीत नाही. आणि दुसऱ्यांदा परत त्या ताईंनी कॉमेंट करणाऱ्या ताईंनी असं केलं की तुम्ही यूज करतात ते आम्ही ॲक्च्युली आम्हाला व्हिडिओ बघताना धडधडीत दिसते, कारण तुम्ही ते चेंजेस वगैरे झाले ते तुम्हाला नसतील कळले पण बघणाऱ्याला लगेच समजले, असं काहींचं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी हे पण सांगितलं की त्यांना कुठे फरक जाणवला. तर त्या व्हिडिओमध्ये असं जाणवलं की स्नेहाचं जे हनुवटीचा भाग होता ना, तो एकदम असा अचानक वरती गेला आणि चेहरा एकदम त्यांचा गोरा आणि असा शायनी दिसत होता. ह्याच्याबद्दल त्या बोलत होत्या. त्यावर ह्या मॉम असं म्हणतात की मी आयफोन यूज करते, त्याच्यामुळे तो आयफोन असल्यामुळे तो कधी कधी ना फोकस करायला ट्राय करतो. तो समोर एखादं ऑब्जेक्ट असेल किंवा चेहरा असेल तर तो खूप वेळ असा फोकस वगैरे करतो, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की चेहऱ्यामध्ये फरक पडतो. काय हो, चेहऱ्यामध्ये फरक पडतो ते मान्य आहे, पण एवढा की पार तुमचा चेहरा असा भोपळ्यासारखा असेल तो पार वांग्यासारखा दिसतो, एवढा नाही फरक पडत. तुम्ही कोणाला खोटं बोलून हे करताय, फसवताय? स्वतःची फसवणूक करताय का आमची फसवणूक करताय? ज्या ऑडियन्समुळे तुम्ही एवढं मोठं झालात, आता तुम्ही त्याच ऑडियन्सची दिशाभूल करणार आहात का? सरळ सरळ सांगा ना मॅडम की हा बाबा आयफोनचा फिल्टर यूज करते म्हणून, बाबा हो थोडंफार गरज असते फिल्टरची वगैरे म्हणून वापरते, असं म्हटलं असतं तर ते तिथे चालून गेलं असतं. पण हे असं आयफोनचं नाव घेऊन सगळं खापर आयफोनच्या डोक्यावर ते फोडून जायचं म्हणजे कशाला ना? किती ते फिरून फिरून खोटं बोलायचं. आणि नेहमीसारखंच ह्या मॉमने ना कोणती फिश खायची वगैरे, कोणतं जेवण जेवायच्या अगोदर ह्यांनी आपल्या स्वतःच्या तोंडून कौतुक करायला चालू केलं. अहो ताई, तुम्ही कधी विसरता का की तुमच्या घरात पण बाकीचे लोक आहेत, त्यांना येऊ द्या, त्यांना खाऊ द्या आणि मग घ्या की त्यांचा फीडबॅक. ह्यांचं जेवण तर पूर्ण शॉर्टकटमध्येच असतं, पण स्वतःचं कौतुक करण्यातून ह्यांना फुरसतच नाही मिळत. आणि दुसऱ्याचा फीडबॅक काय घेणार ह्या? सतत आपलं एवढ्याशा शॉर्टकट जेवणाला पण ह्या किती कौतुक करत बसतात. देव जाणे, रोज 20-25 माणसाचा स्वयंपाक बनवला ना, मग ह्या NRI व्लॉगर्सचं काय होईल काय माहिती. मग तेव्हा ते ह्या मोठे मोठे फूड चॅनलच खोलतील. आणि फिश फ्राय, राईस आणि सोलकढी हा असा अर्धवट कुठला मेनू आहे हो तुमचा? कुठून बनवून आणला आहे तुम्ही हा मेनू? तुमच्या घरामध्ये चपाती, फुलके, भाकरी वगैरे हा प्रकारच नाही. तुमच्या व्लॉगमध्ये सहसा तुम्ही ना हेच दाखवता, भातावरती तुम्ही पूर्ण दिवस भागवता आणि तुम्ही असं म्हणता की खूपच छान आहे, खूपच छान आहे. आमच्या इथे 4थी-5वीची पोरगी पण भात बनवते, मग ती एवढं कौतुक नाही करत तुमच्या एवढं. ह्यालाच म्हणतात सेल्फ ऑब्सेस्ड आणि ओव्हर पॅम्पर्ड. आणि मंडळी, तुम्ही ऐकलत का ह्यांच्या आजच्या व्लॉगमध्ये की ह्यांनी व्हिडिओ सुरू झाला नाही तोपर्यंत असं बोलत होत्या की खूप काम आहे, खूप काम आहे, सगळं आवरायचं आहे, खूप पसारा केला आहे मुलांनी घरामध्ये, क्राफ्ट वगैरे बनवतात तर पसारा इथे तिथे टाकतात. पण ह्यांनी आवरून काय दाखवलं? फक्त डायनिंग टेबलवर 4 खुर्च्या उचलून ठेवल्या, व्हॅक्यूम क्लीनर आणलं आणि त्यांनी क्लीन केलं आणि झालं ह्यांचं आवरून. हेच का त्यांचं खूप काम असतं ते? आणि ह्यांनी फूल ठेवलं देवघरात, तुम्ही पाहिलं का? त्या मंदिरात हार्डली 1 ते 2 मूर्त्या असतील आणि बाकीचे फोटो आहेत आणि ह्या असं बोलतात की खूपच मोठं फूल आहे, अगदी देव झाकून गेलीत माझे. काय हे? कोणाला फसवताय? आम्हाला का स्वतःला का देवांना? तुम्हाला दिसत नाही का आम्हाला दिसत नाही असं वाटतं तुम्हाला? खूपच छान, खूपच छान दिसतं आम्हाला, ते खूप सुंदर दिसते, ते कळतंय आम्हाला. आणि मॉम
आणि काय हो मॉम, ते झाड नाही, ते छोटंसं रोपटं आहे. तुम्हाला झाड आणि रोपट्यामधला पण फरक कळत नाही का? आणि ते परत इथे तिथे क्लिनिंग करताना ह्यांचं ब्रँड प्रमोशन ना, ब्रँडवरचं प्रेम ओतू आलं. म्हणजे तुमचा व्हॅक्यूम पाहून आम्हाला समजलं की तो डायसनचा आहे म्हणून. आणि ते तुम्ही यावर अगोदरच व्हिडिओ बनवून बसलात, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही त्या डायसनचं तुमचं कौतुक करत असतात. तर प्लीज त्याची काही गरज नाही आहे असं मला वाटतं. सो तुमचं ते ब्रँड प्रेम आहे ना, ब्रँड प्रेम तुमचं तुमच्यापाशीच ठेवा. तो आम्हाला माहिती आहे की अमेरिकेत राहतात, तिकडे अगदी सगळं ब्रँडेड वगैरे आहे, ब्रँडेड वस्तू तुम्ही वापरता, त्याशिवाय तुमचं भागतच नाही. पण रोज रोज तेच केलं ना, लोक त्याला पानचटपणा म्हणतात. आणि तुम्ही पण आता तेच करायला लागलात. सो ते म्हणतात ना, वाण नाही पण गुण लागला, असंच तुमच्यासोबत पण झालं असं वाटायला लागलं. अहो पण काय, ह्या व्लॉगमध्ये तुम्ही डायसनची किंमत नाही सांगितली ना, पण पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगा. नाही तर वेबसाईट तरी सांगा की आम्ही कुठल्या वेबसाईटवरती जाऊन बघायची की त्याची किंमत किती आहे. आणि मंडळी, ह्यांनी सांगितलं की ह्यांनी यांचे टॉय रूम, कार्पेट एरिया, एंट्री वे, हॉलवे वगैरे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. पण काही दाखवलं नाही हो. आम्ही काही इमॅजिन करायचं का तुम्ही ते सगळं क्लीन केलं म्हणून? त्या बायकांचं कसं झालं माहिती आहे का, काम म्हणा धंदान बाजीराव म्हणा असं झालं. उगाचच काहीतरी बरळत बसायचं आणि लोकांना सांगायचं की आम्ही किती काम करतो ना, आम्ही किती काम करतो, ते घर कोंबड्या कुठल्या. आणि मंडळी बघा, आज ह्या मॉमने आजवर कोणीही न दाखवलेली ढोकळा प्रीमिक्सची रेसिपी बनवून दाखवली. आणि त्या रेसिपीमध्ये ह्या काय म्हणतात, प्रीमिक्स बॅटर होतं ह्यांचं. ह्यांना काही डोकं लावायचं नव्हतं, तरीसुद्धा ह्या कशा माती खातात ते सांगते. त्यामध्ये ह्या बोलता बोलता काय बोलून गेल्या, 30 ml पाणी आणि 230 ml वॉटर घालायचं आहे याच्यामध्ये. काय, मला तर काही समजलंच नाही. मी तर सुरुवातीला 2 वेळा बघितलं की बहुतेक माझ्याच चुकण्यात काहीतरी बदल झाला का, पण नाही. ह्या मॉम आहे ना एवढ्या एक्सायटेड असतात की इंग्लिश बोलण्यामध्ये, कारण ह्यांना येतं ना इंग्लिश बोलण्यामध्ये. तर मग बोलता बोलता हे असं ओव्हर एक्साइटमेंटमध्ये माती खाऊन जातात की 30 ml पाणी आणि 230 ml वॉटर घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि एडिटिंग ह्या स्वतःच करतात ना, मग एडिटिंगमध्ये तुम्ही 4-4 वेळा ते क्लिप बघत नाही का की बाबा बरोबर आहे की नाही सगळं? कारण तुम्ही स्वतः एडिटिंग करतच नाही असं तर मला वाटतं. तुम्ही पण त्या पिताश्रींसारखं तुम्ही तुमच्या हस्बंडकडून करून घेता वाटतं, म्हणून तर तुम्हाला तुमची चूक लक्षात नाही आली. 30 ml पाणी आणि 230 ml वॉटर, बावळट. आणि ह्यांनी परत युरोपियन मॉमची कॉपी केली. ती कशी बघा मी सांगते. आजचा माझा लुक कसा आहे, आज मी व्हाईट बॅगी जीन्स घातली आहे, तर मॅडम ती बॅगी जीन्स नाही आहे, ती बूटकट जीन्स आहे. एवढं मात्र कॉमन सेन्स आहे का तुम्हाला पण? आता त्यांचे व्हिडिओ बघून तुम्ही पण तसंच बरळायला लागलात. सो म्हणून तर मागच्या व्हिडिओ पण म्हटलं होतं की कुणाची कॉपी करायला जाऊ नका, ओरिजिनल आहात, बी रिअल तेच राहा. पण तुम्ही काय, एकदा सवय लागली की माणूस काही बदलत नसतो. आणि काय म्हणा, आजचा लुक कोणाला इंटरेस्ट नसतो तुमचा लुक बघण्यामध्ये, पण तुम्हा ब्लॉगर लोकांना काय वाटतं काय माहिती. शेवटी येणार आहेच तुम्ही ना. आणि वरून म्हणतात काय की तुम्हाला उशीर होतो ना जाताना, खूप उशीर होतो. माझी मैत्रीण घ्यायला आली, ती माझी मदत करते, खूपच उशीर झाला. मग कशाला लुक वगैरे दाखवण्यात वेळ वाया घालवायचा ना, कॅमेरा ठेवायचा, पार त्याला ट्रायपॉड स्टँड वगैरे लावायचं, कशाला तो तसला बावळटपणा करायचा. उशीर होते तर आपलं निघायचं. कोणी म्हटलंय का तुम्हाला लुक वगैरे दाखवा म्हणून? उगाचच आपला वेळ वाया घालायचा आणि संपलं. आणि होत नाहीत, हे संपत नाही तोपर्यंतच परत ह्यांनी लगेच आपल्या बनवलेल्या ढोकळ्याचं कौतुक करायला चालू केलं. म्हणजे ह्यांनी आपला टेपच रेकॉर्ड करून ठेवला आहे. स्वतःच्या गोष्टींचं फार कौतुक करायचं. ह्यांनी ह्यांच्या नवऱ्याला पण टेपच बनवून ठेवलं आणि स्वतः पण टेपच आहेत. आणि हो, ओलं खोबऱ्याचं घालायचं विसरलंच म्हणे. तो प्रीमिक्सचाच बनवला होता आणि तो छानच झाला होता म्हणे. डोकं तुमच्या ठिकाणावर असेल तर तुम्ही खोबरं घालायचं हे कराल ना. आणि कुठल्या भागात ढोकळ्यावरती खोबरं घालतात हो? तुमच्या इकडे मंडळी कोणी वासल घालत तर मला सांगा कॉमेंटमध्ये, कारण मला नाही माहिती की असं ढोकळ्यावरती पण खोबरं घालतात म्हणून. सो आणि ह्यांच्याकडून मला कळलं की प्रेमिक्सचा ढोकळा पण छानच होतो ह्यांच्या भाषेमध्ये. ह्यालाच म्हणतात सेल्फ ऑब्सेस्ड पीपल. कठीण आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे मंडळी. आजचा आपला पॉडकास्ट, आजची आपली ही चर्चा कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तरीसुद्धा सांगा, नाही आवडली तरीसुद्धा सांगा. आवडली असल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन चर्चेसोबत, एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी ॲज ऑलवेज काय करायचं ते करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.